नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 13 मार्च 2026 आहे आणि आपल्या शेतामधील आपण गहू आज हा काढून घेणार आहे, कारण की पावसाचं सावट हे महाराष्ट्रावरती व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरती सुद्धा पावसाची शक्यता ही 18, 19, 20 तारखेला आहे. तसेच महाराष्ट्रात 16, 17, 18 तारखेला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीलगत जे जिल्हे आहेत त्यांना ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता 16, 17, 18ला आहे. तसेच 18 तारखेला हा पाऊस 18, 19, 20ला हा पाऊस जवळपास मराठवाडा हा संपूर्ण जिल्ह्यांना मराठवाड्याच्या संपूर्ण जिल्ह्यांना हा ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. तसेच विदर्भ पूर्व विदर्भाकडे पावसाचा जोर जास्त असेल आणि नांदेड, परभणी, हिंगोली, सोलापूर या भागांनासुद्धा पावसाचा जोर हा जास्त असेल. त्या भागांना मेघगर्जनेसह विजांचा लखलखाट आणि वाऱ्यांचा वेगही खूप असणार आहे त्या भागांकडे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली या भागांनासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. तसेच गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांनासुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही 18, 19, 20 तारखेला आहे. 16 ते 22 दरम्यान हा पाऊस असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा राज्यात 25, 26, 27, 28ला मोठं ढगाळ वातावरण होणार आहे. तेव्हासुद्धा राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे. त्याचा व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याची डिटेल आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त जे पिकं आपले निघायला आलेले असेल त्यांनी आपले पिकं हे 16, 17 तारखेपर्यंत आपल्याला काढून घ्यायचे आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 17 तारखेपर्यंत आपल्याला आपले पिकं काढून घ्यायचे आहे. तर उर्वरित राज्यातसुद्धा काही ठिकाणी हलका, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.